मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं कनेक्शन उघड झालंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर यांनी नागपूर येथून मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाचं पालन परमबीर यांनी न केल्याने मुजावर यांचा बळी देत त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं असा दावा वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात गुरुवारी केला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं कनेक्शन आता उघड झालंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर यांनी नागपूर येथून मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेशाचं पालन परमबीर यांनी न केल्याने मुजावर यांचा बळी देत त्यांना या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं असा दावा वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात गुरुवारी केलेला आहे। तर आता पुन्हा एकदा परमबीर यांचं नाव चर्चेत येत असल्याचं पाहायला मिळतंय। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन आता उघड झालेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला पोहोचवतात। मीनाक्षी, निश्चितच शुभम, आपण पाहतोय की मालेगाव ब्लास्ट 2008चं हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन असल्याचं आता हे समोर आलेलं आहे। कारण तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान प्रमुख मोहन भागवत यांना त्यावेळी मुंबईला उचलून आणण्याचे आदेश दिले होते आणि या आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांचा बळी जो आहे तो मुजावर यांना गोवण्यात आलं होतं। मात्र असा दावा जो आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आपण पाहतोय की करण्यात आलेला आहे। आणि मालेगाव इथे 29 सप्टेंबर 2008 ला मशिदीजवळ मोटरसायकलवरती बॉम्बस्फोट झाला होता आणि यात आपण पाहिलं होतं तर 6 ठार झाले होते, तर 100हून अधिक नागरिक जे ते जखमी झाले होते। मात्र खटल्याची सध्याची जर स्थिती पाहिली तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू आहे आणि यामध्येच आपण पाहतोय की एकूणच जे न्यायालयाला सांगितलं गेलेलं आहे, तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी एके दिवशीच बोलवून हे विद्यमान आरएसएसचे जे प्रमुख मोहन भागवत आहेत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते। मात्र त्यावेळी हे आदेश जे आहे ते बेकायदेशीर व निव्वळ तोंडी असल्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि त्यामुळेच परमबीर मुजावर यांना सोलापुरातील एक खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं। सध्या आपण पाहतोय की एटीएस अधिकारी जे आहेत माजी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयामध्ये कलम 313 मध्ये दिलेल्या जबाबात ही सगळी माहिती जी आहे ती उघडकीस होत आहे। सध्या आपण पाहतोय की त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटचा जो तपास आहे हा केवळ हिंदू दहशतवादाचा खोटे कथनाक जे आहे ते पसरवण्यासाठी केला होता असा युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला आणि आता ह्याच प्रकरणावरती जी आहे सुनावणी सुरू राहत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।